खायला दिली. नमस्कार मित्र हो, गुड मॉर्निंग. आजचा मी ब्लॉग चालू करतोय. आत्ता मला जायचं आहे माझ्या आईला सोडायला. तिला एका कार्यक्रम निमित्त बिडकीनला जायचं आहे. मग तिथून सोडून मला आणि तीर्थला खूप दिवसाची मॅगी खायची आहे. तर मग आम्ही मॅगी आणायला जाणार आहे गंगापूरला. बरोबर तीर्थ? मॅगी खायची ना? मॅगी खायची आहे. मग आम्ही जाणार आहे गंगापूरला. तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करतो. गंगापूरला जाण्याआधी मी माझ्या भाजीपाल्याकडे चक्कर मारायला आलो होतो, जो मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता का. आता तुम्हाला याची अपडेट द्यायची आहे. काल काय झालं ना, की याच्यावर भरपूर मावा पडलेला होता. म्हणजे काल नाही, भरपूर दिवसाआधी. तर आम्ही 2-3 वेळेस त्याची भाजी केली. मावा हा एक चिकटा टाईपचा रोग असतो. तो जर आपण पाण्यामध्ये व्यवस्थित धुतला तर निघून जातो. पण मग आता भाजी भरपूर होती, त्याच्यामुळं काय केलं मी, जी घरी वापरली ती वापरली आणि बाकीची काय केली, कटक्रीला खायला दिली. आता मी तुम्हाला दाखवतो मवा रोग कसा राहतो ते. हा बघा, हा जो काळा काळा जो दिसतोय किडा, याला आमच्याकडे मवा म्हणतात. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही सांगा मला. तर हा बघा, हा मवा आहे, दिसतोय काळे काळे किडे, याला आम्ही मवा म्हणतो. याच्यामुळं ही भाजी कट केली आणि कट करून मग बकरीला टाकली. आता ही परत फुटेल आणि मग त्याची आपण परत भाजी म्हणून वापरू शकतो. तर ही एक अपडेट शेअर करायची. नाश्ता करतोय मी आता. मटकी आहे खायला. हे पा, आंब्याच्या फांदीलाही मोर आलेला आहे. मी झूम करून दाखवतो. मोसंबीला पाणी चालू आहे. बघा, कसं तुषार सिंचन आहे. आणि इथे आता ध्रुवनी मुळे लावलेले, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये चेरी टमॅटो आणि नॉर्मल टमाटे जे दाखवले होते, त्याच्याच बाजूला ध्रुवनी इथे आता हे मुळ्याचे झाडं लावलेले आणि याला पाणी पण दिलेले. तीर्थ आज घरी आहे, त्याच्यामुळे तीर्थाने पाणी दिलं यांना. केसाचं पा काय खेळायचं काम चालू आहे. गोल गोल फिरतोय. भाऊ गावात गेलेला आहे, अजून आलेला नाही आहे. ती गाडी घेऊन जायची, मला उशीर होतोय. आता जेवण पण तयार झालेलं आहे. आता मी जेवण करून घेतो. आज जेवायला आहे बाजरीची भाकर, दह्यातलं कारलं, पिवळ्या रश्श्याची वांग्याची भाजी आणि सलाडमध्ये आहे मुळा आणि दही येत आहे. अजून मांजर आलेली आहे. मी जेवायच्या वेळेस रोज येते मांजर. मांजरीला बाजरीची भाकर आवडत नाही. हे बघा, बाजरीची भाकर टाकतो, खाणार नाही ती. आणि जर तुम्ही खाती, आज भूक लागलेली म्हणून, पण जर चपाती जर टाकली तर चपाती लवकर खाती ती. निघालोय आम्ही गंगापूरला. समोर बैलगाड्या आहे भरपूर. मी मागे बसला उशीर होत होता यायला, की या रस्त्याचं काम चालू होतं. हा रस्ता बघा, घाण क्वालिटीचं झालेला आहे. पहा, असे गड्डे पण आहे रस्त्यात इतक्या लवकर. असा झालेला आहे तो रोड. ही रुची आणि त्यांची शाळा. हा गंगापूर. हा एकमेव मॉल आहे, म्हणजे मोठा मॉल आहे गंगापूरला, लावटी सुपर मार्केट. चला आता आतमध्ये जाऊ, बघू.
ड्रायफ्रूट घ्यायचे, काजू आणि बदाम घ्यायचे, ते बघू. ह्या शॉपमध्ये भेटतं, वेगळी शॉप आहे त्याची. हे आहे गंगापूरचा टॉप व्ह्यू दाखवतोय मी तुम्हाला. हा गंगापूरचा फेमस डॉक्टर उबाळे यांचा दवाखाना आहे. पॅरालिसिससाठी खूप फेमस आहे हा दवाखाना. आता त्याची कटिंग करायची तर तुम्हाला तुम्ही कटिंग करायला सांगितलं, तो कटिंग लवकर करत नाही, म्हणजे वडिलांना त्रास देतो त्याचं कटिंग करायला, माझ्या भावाला. आता मला घाबरतो तो, त्याच्यामुळं मी चाललो कटिंग करायला गेलो. तीर्थ कटिंग सांग लवकर, झोप येऊ राहील त्याला, उशीर झाला आम्हाला लय आता. मग इथून बारीक करायची बरं का, ही अशी सेम अशीच करायची कटिंग, ही बारीक, ही साईड ही बारीक, थोडं वरती, आणि हे थोडे भांग म्हणजे बऱ्यापैकी मोठी ठेवायचे, बरोबर. अशीच ना. आज शाळेला सुट्टी नाही आहे, आज आहे ना गॅदरिंग आहे त्यांच्या शाळेमध्ये. मग याचा डान्समध्ये भाग नाही, मग घरीच थांबला. मॉलमध्ये जाऊन झालेलं आहे, तीर्थची कटिंग पण झालेली, आता घरी चाललेलो आहे आम्ही. खदानपा दृश्यम. हा जाळपा. स्कूटी धूळ उडवती, स्कूटीला ओव्हरटेक करू. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.